Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तरी देखील महायुतीकडील जागेचा जो तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाही. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत. अप्पा, काय सांगाल? आज नाशिकच्या उमेदवारी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता होती. काय एकूणच आपल्याला माहिती? मला असं वाटतं का तिढा हा या अगोदरच सुटलेला, ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनाच लढवणार आहे. नक्कीच आपण म्हणतात तिढा सुटलेला आहे, मात्र या ठिकाणी उमेदवार जो आहे तो अद्यापही महायुतीकडून जाहीर होत नाही, कुणाच्या नावाची घोषणा होत नाही. मला असं वाटतं का त्यांनी ज्या पद्धतीने महायुतीचा सर्व प्रचार या ठिकाणी सुरू आहे, जवळजवळ पॅम्पलेट्स असतील, स्टिकर्स असतील, त्यानंतर आपण स्वतः विद्यमान खासदार म्हणून महायुतीचा प्रचार आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का प्रचार हा झालेला आहे, फक्त उमेदवारी ही औपचारिकता आहे आणि ती लवकरच अधिकृतपणे त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील. नक्कीच आपण जर बघितलं, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे, यांचा प्रचार जो आहे तो खूप पुढे गेलेला आहे आपल्यापेक्षा, महायुतीपेक्षा. म्हणजे तरी याची जी भीती आहे ती कुठेतरी आपल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिसते. त्यामुळे आजी माजी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय. नाही, तसं नाही आहे. आता 3 तारीख शेवटची, म्हणजे शुक्रवार शेवटचा आहे फॉर्म भरण्याचा, आणि म्हणून त्या अगोदर उमेदवारी आता जाहीर करावीच लागेल आणि लवकरात लवकर त्यांनी करावी असा आग्रह माजी आजी पालकमंत्र्यांनी केला असावा. निश्चितच आता 3 तारीख ही शेवटची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची असणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे 3 ते 4 दिवस शिल्लक आहेत. आपण काही अशा पद्धतीचं आपल्या पक्षश्रेष्ठींना विनंती वगैरे करणार की लवकरात लवकर उमेदवारी जाहीर व्हावी, किंवा आपल्याला काही सांगण्यात आलं का कधी होईल, कधीपर्यंत घोषणा होऊ शकते? माजी पालकमंत्र्यांनी हा विषय त्यांच्या, म्हणजे त्यांना स्वतःला देखील माहिती आहे आणि निश्चित सर्वच महायुतीचे जे नेते आहेत ते लवकर या विषयावरती निर्णय घेतील. तरीपर्यंत कधी उमेदवाराची घोषणा होऊ शकते, काय माहिती? लवकरच 1-2 दिवसात, आज उद्यापर्यंत होऊन जाईल. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं, आज उद्यामध्ये नाशिकच्या जागेवरील महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते अशी माहिती विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.